आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। निवडणुकीसाठी आर्थिक मदतीच्या योजना जाहीर करायच्या नियोजनाचा कोणताही विचार करायचा नाही असं केलं की काय होतं त्याचं उदाहरण सध्या आपण बघत आहोत। जलजीवनच्या कंत्राटाचे पैसे 6-8 महिन्यानंतरही न मिळाल्याने एका युवकाला आत्महत्या करावी लागली। तो कंत्राटदार होता की सब कंत्राटदार या तांत्रिक मुद्द्यावर सरकारी यंत्रणा हात झटकतायत, पण विविध सरकारी खात्यांकडे कंत्राटदारांचे 90,000 कोटी थकीत आहेत हे सत्य कसं नाकारणार? विरोधक याचं खापर लाडकी बहीण योजनेवर फोडतायत। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हर्षल पाटील या युवकाने आपलं आयुष्य संपवलं। जलजीवन मिशनच्या कामाचे 1,40,00,000 हर्षलला मिळाले नाही। शासनाने कंत्राटदारांची बिलं वेळेत चुकती केली नाहीत म्हणून ही दुर्दैवी वेळ आली असा आरोप केला जातो। कंत्राटदारांची संघटना आक्रमक झाली। सरकारकडे पुरेसा निधी नाही तर सरकार विविध कामांचं कंत्राट का काढतं असा सवाल कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आलाय। आम्ही ही भीती वारंवार व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्यांसमोर, मंत्र्यांसमोर की शेतकऱ्यांनंतर आमचाच नंबर लागणार आहे आणि आत्महत्याची सुरुवात होणार आहे। दुर्दैवाने ती घटना काल घडली। आम्ही शासनाला विनंती करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे करतो की त्यांनी जे काम केले शासनाच्या विरुद्ध FIR करण्यात यावी। याची जबाबदारी कोण देणार? आज त्यांनी जर आत्महत्या केली तर त्या अधिकाऱ्याला जबाबदार ठरवणार आहे की महाराष्ट्र शासन स्वतः जबाबदारी घेणार आहे? याची वाच्यता आम्ही शासनाकडून घेणार आहे। हर्षलची आत्महत्या दुर्दैवी आहे असं सरकारकडून सांगितलं जाते, मात्र त्याच वेळी हर्षल पाटीलला थेट सरकारने नेमलं नव्हतं तर तो सब कंत्राटदार होता असा तांत्रिक मुद्दा पुढे केला जातो। जलजीवन मिशनची योजना वेगळी आहे, त्याच्याकरता वेगळे हेड आहे, वेगळे फंड्स आहे। कुठल्याही व्यक्तिगत स्वरूपाच्या लाभार्थ्याच्या योजनेबद्दल कुठली योजना जोडता येत नाही। ही गोष्ट खरी आहे की त्याला त्या हेडला पैसे द्यायची गरज आहे। आता काही सरकारच्या तिजोरीवर भार पडतो एखादी नवीन योजना सुरू केली, त्यामुळे जलजीवन मिशनच्या एकूण राहिलेल्या कामाला पैसे देणे ही सरकारची जबाबदारी आहे, प्राधान्याचे सरकार करता आहे। कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं। माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे। आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो। उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं, तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार। तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल, सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे। त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। हर्षलचे कुटुंबीय आणि कंत्राटदार महासंघाने या मांडणीला जोरदार विरोध केलाय। महाराष्ट्र शासनाचे जे अधिवेशन झालं 1 जुलै ते 18 जुलैपर्यंत, या याच्यामध्ये आम्ही 4 जुलैला महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून निवेदन दिलं होतं। तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला वेळ देतो असं आश्वासन माननीय गिरीश महाजन साहेब व इतर सर्व मंत्र्यांनी दिलेलं असतं, तर आज किंवा ती बैठक झाली असती तर आज हा दुर्दैवी आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूचा मृत्यू झाला नसता। 100% राज्य शासन जबाबदार आहे आणि त्यानं काम केलंय ना। शासनाचं अधिकृतपणे त्यानं काम घेतलेलं आहे, काम पूर्ण केलेलं आहे, त्याचं बिल पेंडिंग आहे, त्यानं पदरचे पैसे गाठलेत, रान विकलंय, त्याचे सोने नाणे विकलेत, लोकांच्याकडे पैसे घेतलेत की हा गुन्हा राज्य शासनावर नोंद करावा। त्या कुटुंबाची सगळी जबाबदारी ही शासनानं घ्यावी। पहिल्यांदा तो खासगी कामं करत होता त्यावेळेला तिची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण त्याचे पैसे जास्त शासनाकडे अडकल्यामुळं त्याला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली। कुठलाही कॉन्ट्रॅक्टर खाली काम करत नसतो, सबच देतात आणि अशी लोक त्यांना मातीत मिळवण्याचं काम ही लोक करत असतात। आणि मंत्री महोदयांनी म्हणायचं की ह्या मनुष्याला आम्ही कॉन्ट्रॅक्टच दिलेलं नाही, प्रत्यक्ष तुम्ही तुमचं सुपरवायझर करून ते मनुष्य काम करतो का ह्याची कधी चौकशी त्या गुलाबराव पाटलांच्या खात्याने त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे का? नाही, हे जबाबदारी ढकलून देण्याचं काम आहे। लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत कोणाला जरी विचारलं की जलजीवनचं काम कुणी केलं, हर्षल पाटील इंजिनियर साहेबांनीच केलं म्हणून सांगणार। आम्हाला गावाला काय माहित नाही महाराष्ट्र शासनानं काम कोणाला दिलं आणि मंत्री महोदयांनी हात झटकणे म्हणजे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतंही कंत्राट सांगलीत घेतलेलं नाही।
ते जिल्हा परिषदेकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत. त्यामुळे जलजीवन मिशनच्या थकबाकीमुळे आत्महत्या केल्याचा प्रश्नच येत नाही असं उत्तर सीईओंनी कळवलंय. ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सुद्धा हीच माहिती दिली आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यानं जवळपास 19 कोटी रुपयांची देयकं प्रलंबित आहेत अशी कबुलीही दिली आहे. ही जी घटना घडलेली आहे खरोखरच दुःखद आहे, परंतु हर्षल अशोक पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे. आमच्या अभिलेखानुसार आम्ही बघितलं आहे. त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदने केलेला नाही. त्यामुळे त्यांची या जिल्हा परिषदकडे देयके थकीत असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. जलजीवन योजनेचे जवळपास 50% काम अजूनही अपूर्ण आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पैसे न मिळाल्यामुळे अनेक कामं अर्धवट बंद पडली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे जलजीवन कंत्राटदारांची किती थकबाकी आहे यावर एक नजर टाकूया. जलजीवन मिशनच्या कामाचे 35,622 कोटी थकीत आहेत. त्यातले केंद्राकडून 19,259 कोटी रुपये तर राज्य सरकारकडून 16,363 कोटींची थकबाकी आहे. ऑक्टोबर 2024 पासून केंद्राच्या वाटेचे पैसे थकीत आहेत. 2024ला केंद्राकडून 5,000 कोटींची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात 1,600 कोटींचं वाटप झालं. 16 जून रोजी केंद्राने राज्यांना पत्र दिलं. राज्यांनीच जलजीवनचा निधी द्यावा अशा सूचना दिल्या. तर लाडकी बहीण हे कारण असल्याचा आरोप करण्यात आला. जलजीवनसाठी 3900 कोटी द्या असं पाणी पुरवठा विभागाचे अजित पवारांच्या वित्त विभागाला पत्र आहे. जलजीवन मिशनची राज्यात एकूण 52,000 कोटींची कामं आहेत. 52,000 कोटींपैकी फक्त 25,600 कोटींची कामं पूर्ण झाली आहेत. केंद्र आणि राज्याने निधी न दिल्यानं जलजीवनची कामं सध्या अर्धवट पडून आहेत.